दादा आज पांडुरंगाच्या नगरीमध्ये आलेला आहे तुम्ही. खाली घ्या ना भूमी, जरा तोंडात दिसत नाही. सगळे भूमी खाली घ्या. खाली खाली घ्या थोडं. काय भारत पांडुरंगाचं शेठ तुमचा काय मोबाईल बाजूला काय घेतलं? पांडुरंगाला काय प्रार्थना असणार आहे सध्याची जी काही परिस्थिती आहे? काय आता देवतांना तरी साकडं घालून करावं काय, यांच्या नियतीच जर ठेवायला राहिला नाही. मंत्रिपदाचा गैरवापर करून गोरगरिबांच्या लेकराच्या आयुष्य, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं, अशांसाठी साकडं तरी देवाला का घालावं? गोरगरिबांच्या जनतेला सुखी राहावी म्हणून आपण साकडं घालावं. इतक्या नाशक्या लोकांसाठी आपण आता देवापाशी तरी साकडं किती घालायचं? हे त्या साकड्याने ठेपायला नाही येणार. आता ठेपेल अन्न आपल्या शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या, मायक्रो ओबीसीच्या हातात, धनगरांच्या हातात आहे. यांना वटलेलं आणायचं आता आपल्या हातात आहे. आता आपणच काम करू, यांना वटण्यावर आणायचं आणि 19 ऑगस्टच्या नंतर मी करतो. आपण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती, मात्र बावनकुळे म्हणतात तुम्ही जी टीका करताय ती तुम्हालाच लकला पाहू. असो तुम्ही मराठा समाजाच्या जवळचा असलो तरी ओबीसीच्या कुटुंबातला आहे, त्यामुळं त्यांच्या बाबत सुद्धा विचार करावा लागतो. मराठ्याचं वाटलं करून विचार करतो का तू? त्यांच्याबद्दल विचार करू नको तुला कोण म्हणलं? मराठ्यांचं वाटोळं करून तू त्यांचं चांगलं करणार का? तू ओबीसीचं वाटोळं करू नको, मराठ्यांचं करू नको ना. ते प्रमाणपत्र तू पत्र काढलं काय, चक मारायला काढतोय तो. ह्यामुळे सगळं भाजपी दल ते अडचणीत आलं ना. आता ना आणणार बी. मी एकदा एखादा शब्द बोललो ना सोडत नाही, मी मोजतच नाही पुढं काय परिणाम होतील. का खोटं वागता तुम्ही? का तुम्ही रद्द केले प्रमाणपत्र? काय कारणे? तुला काय अधिकार दिला? मराठ्यांच्या मंत्र्यांनी आतापर्यंत 70 वर्षात सगळ्या पक्षाचे, महाविकास आघाडीचे, महायुतीचे मंत्री झाले. मराठ्यांनी एखाद्या वेळेस ओबीसीचं रद्द केलंय? तू इतकं नालायक माणूस पहिल्यांदा बघितलं हो देशात असं मंत्री नसत. आपण संविधानाच्या पदावर बसलोय. आपल्याला दुसऱ्याच्या लेकरा बाळांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचे राईट नाहीये. कोणत्या चौकटीत वागायचा तुम्ही? चौकट आम्हाला कशा शिकत? मग ज्यांनी चौकटीत वागायचंय कायद्याच्या, त्याने त्याच्यासाठी मग आम्ही ते वागलं पाहिजे. तू जर पत्र काढतो प्रमाणपत्र रद्द करा, फडणवीस साहेबांनी उत्तर द्या ना का त्यांनी रद्द केले. तुमची चूक तुम्ही सुधरा. त्या शिरसाटने पण तसंच केलं. पण आता पुरावे दिले ना. खरे प्रमाणपत्र असून हे बोगस मंत्री खऱ्या कुणबी प्रमाणपत्राला बोगस म्हणून रद्द करताय. आणि हेच मराठ्यांना कळाले की खरं असून जर हे रद्द करायला लागले तर आता सरकारकडे बघावं लागेल. दिल्यासारखं दाखवायचं आणि परत दुसरीकडून काढून घ्यायची अशी प्रवृत्ती दिसते सरकारची. वृत्ती नाही हाच. आता त्यांच्या डोक्यात असं आहे की मी पक्का आरक्षण द्यायला. त्यांच्यातच चर्चा पण झाली. मी 3 वर्षात जे जे मीडियाच्या बांधवाला सांगितलं ते सगळं सत्य ठरलं. त्यांच्यात चर्चा पण झाली की जरांगे पाटील हे पक्का आरक्षण द्यायलाय. 58 लाख नोंदी जर दिल्या तर 3 कोटी मराठी आरक्षणात झाले. 17 संस्थांचं गॅझेटियर आणि कोल्हापूरचं गॅझेटियर द्यायचं नाही असं त्यांचं ठरलं. हैदराबाद गॅझेटियर बी प्रमाणपत्र वितरित नाही करायचे. मग आता काय करावं लागल? मराठा समाज हे तर एकजूट आहे, ऐकणारच नाहीये. मग संभ्रम निर्माण करतो येतो का बघा असा एक कट रचा. मग संभ्रम काय रचायचा? 4 प्रमाणपत्र रद्द करा. आणि 4 प्रमाणपत्र रद्द झाले की मराठ्यात आपण मीडिया ट्रायल घ्यायची आणि आपण सांगून द्यायचं हे प्रमाणपत्र टिकणार नाहीये. मग मराठ्यांच्या गरीबाच्या पोरीने ऍडमिशन घेतले, पुरं भयभीत व्हायला लागले ना. पण आमचं नशीबच चांगलं, आम्हाला ते पत्र हाती लागलं बावनकुळेंनी दिले. आणि छत्रपती संभाजीनगरच्या जात पडताळणी अधिकाऱ्यांना सुद्धा जे निर्णय दिलाय व्हॅलिडिटी देण्यात यावी असा आम्ही निर्णय करत आहोत. ते पण पत्र हाती लागलं. शिंदे साहेबाला पण काही सुधारणा. आता काय करावं? आपल्या 66 मंत्र्यांनी वाटोळं केलं. आता ते मराठ्यासमोर उघडं झालंय पुरावे सहित. आणि इकडं पण बावनकुळ्याचं पत्र आलंय. त्यामुळे आता फडणवीसांना सुद्धा काही कळत नाहीये.